व कंटेनरचा भीषण अपघात, चालक गंभीर तर एक किरकोळ जखमी। नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील सोनोर्ली फाट्यासमोरील घटना। भरधाव चोरी घेऊन जाणाऱ्या टिप्परला समोरून येणाऱ्या कंटेनरने जबर धडक दिल्याने या अपघातात टिप्पर चालकासह एक जण किरकोळ जखमी झाला आहे। अपघाताची घटना आज दिनांक 1 जुलै रोजी दुपारी 1च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील सोनोर्ली फाट्यासमोर घडली। त्यामुळे महामार्गावर सुमारे 1 तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता। मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वडकी येथील दिलीप कडू यांच्या ताब्यातील MH40 CM 8462 या क्रमांकाचा टिप्पर पांढरकवडा तालुक्यातील श्रीराम स्टोन क्रेशर येथून चोरी घेऊन वडकी मार्गे येत असताना महामार्गाच्या एकेरी वाहतुकीमुळे विरुद्ध दिशेने पांढरकवडाकडे जात असलेल्या RJ11 GD 2084 या क्रमांकाच्या कंटेनरने समोरून येणाऱ्या टिप्परला जोराची धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की या टिप्परचे 2 तुकडे होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या अपघातात टिप्पर चालक अंकुश आसोटकर वय 45 वर्ष राहणार दहेगाव हा गंभीर जखमी असून तर महिंद्रा उईके वय 32 वर्ष राहणार वेडशी हा किरकोळ जखमी झाला आहे। दरम्यान टिप्पर चालक अंकुश आसोटकर हा टिप्परच्या कॅबिनमध्ये फसल्याने त्याला मोठ्या कसरतीने नागरिकांनी कॅबिनमधून बाहेर काढले। अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळाली। दरम्यान वर्दळीचा रस्ता असल्याने अपघातानंतर काही वेळातच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। घटनास्थळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेवजी बोरखडे, पोलीस कर्मचारी आकाश कुदुशे, चालक अमीर किन्नाके यांनी लगेच भेट दिली असून पुढील तपास करीत आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।